नमस्कार माझ्या मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज आपण बनवणार आहोत सांबर। आता चला तर बनवायला सुरुवात करू। आता माझ्याकडे शेवग्याच्या शेंगा नसल्यामुळे मी व्हेजिटेबल घेणार आहे। जे काही तुमच्याकडे व्हेजिटेबल असतील ना, तुम्ही त्याच्यामध्ये घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे। तर इथे मी कढीपत्ता घेतला आहे, काही लसूण पाकळ्या, 2 कांदे, 1 आलू, 3 ते 4 भेंडी, 2 मिरच्या, 1 टोमॅटो आणि गवारीच्या शेंगा, 3 ते 4 मी वांगे घेतले। तसेच चिंच भिजत घातले आहे गरम पाण्यामध्ये स्वच्छ धुवून। आता जे काही आपल्याकडे व्हेजिटेबल आहेत ना, ते स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायचे। तुम्हाला ज्या प्रमाणात म्हणजे छोटे किंवा मोठ्या साईजमध्ये तुम्हाला कट करायचे त्या प्रमाणात तुम्ही हे व्हेजिटेबल कट करून घेऊ शकता। तर मी इथे ना 1 वाटी तूर डाळ आहे ना शिजत घातली होती, ती मी आता शिजवून घेतली आहे। बघू शकता आपली छानशी तूर डाळ आहे ना शिजली गेली आहे। तर आता एक कढई घ्यायची, आपल्याला त्या कढईमध्ये 1 चमच तेल घालून घ्यायचं। जे काही आपल्याकडे व्हेजिटेबल आहेत ना, ते थोडेसे तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे, म्हणजे जास्तही शिजवायची नाही आपल्याला त्यामध्ये, कारण की जास्त जर शिजवले ना ते खूपच जास्त शिजल्या जातात। तर सांबारमध्ये आपल्याला आहे ना थोडेफार कच्चे राहिलेले असेच शिजून घ्यायचे आहे, म्हणजे याला जास्त शिजवायचं नाही आहे, हे पुन्हा सांबारमध्ये शिजल्या जातात म्हणून। तर आता हे बघू शकता मी थोडेफार कच्चेच ठेवले आहे। आता चला तर मी इथे गॅस ऑन करून घेते। कढई किंवा पातेलं तुम्ही घेऊ शकता। तर आता मी पातेलं घेतलं आहे, पातेल्यामध्ये 2 ते 3 चमच मी तेल घालून घ्यायचं आणि अर्धा चमच मी मोहरी घालून घेतली आहे। थोडंसं लसूण ठेचून घेतलं आहे, त्याच्यामध्ये आपण आहे ना कांदा घालून घ्यायचा आणि मिरच्यासुद्धा टाकून घ्यायच्या, कढीपत्ता, जिरे हे सुद्धा त्याच्यामध्ये घालून घेणार आहोत, ओवा, हिंग हे सुद्धा तुम्ही घेऊ शकता। याला छानसं मिक्स करायचं आणि आपला कांदा लसूण हे थोडंसं भाजलं गेलं आहे। याच्यामध्ये आपण आता टोमॅटो चटणी घालून घ्यायची अगोदर। तर 1-1.5 चमच आपण चटणी घालून घेणार आहोत, त्याच्यानंतर आपण टोमॅटो घालून घेणार आहोत। तर याला छानसं मिक्स करायचं। आता टोमॅटो घालायचा, आपला टोमॅटो त्याच्या शिजून घ्यायचा आपल्याला। त्याच्यामध्ये थोडाफार शिजत आला ना, आपण त्याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत। तर मी अर्धा चमच हळद घातली आहे, 1 चमच धनिया पावडर, 1 चमच काळा मसाला, गरम मसाला, काळा मसाला, तुम्ही कोणताही मसाला वापरू शकता। त्याचबरोबर थोडंसं मीठ घालून घ्यायचं चिमूटभर, कारण की नंतर आपण मीठ घालणार आहोत जास्त। तर मी इथे सांबार मसाला घेतला आहे 2 चमच, तुमच्याकडे असेल तर घेऊ शकता, नसला तर काही हरकत नाही आहे। याला छानसं मिक्स करायचं आणि हे आपला टोमॅटो वगैरे भाजला ना, याच्यामध्ये आपण जी डाळ शिजवली होती ना ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि मिक्स करायचं। तर आता हे सांबार म्हटलं ना खूप टेस्टी, खूप छान लागते, तुम्ही नक्की घरी बनवा। तर हे सांबार आपल्याला इडली, डोसा, उत्तप्पा, भात याच्यासोबत खाऊ शकता, खूप छान लागते। नक्की तुम्ही बनवा आणि मला कमेंटमध्ये कळवा। तर आता आपले डाळ मिक्स केल्याच्यानंतर आपण व्हेजिटेबल घेतले होते ना वाफवून थोडेसे, ते आता याच्यामध्ये घालून घ्यायचे आणि छानसं मिक्स करायचं। बघू शकता किती छान दिसत आहे आपलं सांबार। तर अर्धा चमच मी मीठ घालून घेते, आता तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। आता मी इथे चिंचेचं पाणी घेतलं आहे, त्याला गाळून घ्यायचं आणि नंतर आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं सांबारमध्ये। तर आता गरम पाणी घालून घेणार आहे मी 1-1.5 चम्मच। तुम्हाला जर सांबार घट किंवा पातळ हवं असेल तुम्ही त्या पद्धतीने तुम्ही बनवू शकता। तर आता इथे मी थोडंफार पातळच बनवणार आहे। याच्यामध्ये गूळ घालायचा आणि झाकून ठेवायचं 10 मिनटं। तर बघू शकता किती छान प्रकारे आपलं सांबार तयार झालेलं आहे। याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची,
आपली रेसिपी आवडल्यास चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.